नमस्कार, माझे नाव सिद्धी विजय टोळे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा राहणं. माझ्या पुस्तकाचे नाव आहे मंडई. त्याचे लेखक प्रसाद मनेरकर. हा आहे भाजी बाजार. येथे आजूबाजूच्या गावातील शेतकरी भाजी विकण्यासाठी येतात. त्यालाच आपण भाजी मंडई म्हणतो. शेतकरी शेतात वेगवेगळ्या भाज्या लावतात. तसेच मेथी, पालक, अळू अशा पालेभाज्या लावतात. टोमॅटो, कांदा, सुरण अशा फळभाज्याही लावतात. रोज पहाटे शेतकरी शेतात जाऊन वेगवेगळ्या भाज्या तोडून मंडईत आणतात. लांबच्या गावातील शेतकरी बसच्या टपावरून बसून भाजी मंडईत आणतात. तर कधी दूरवरून ट्रकातून भाज्या आणल्या जातात. तसेच मिरची सोलापूरवरून तर टोमॅटो अहमदनगरवरून येतात. मंडई जागा नसली तर लोक हातगाड्यावरून गावागावात फिरतात. भाजी घ्या भाजी असे म्हणत गावगाव फिरतात. संध्याकाळी ऊन उतरू लागले की शेतकऱ्यांची थोडी लगबग कमी येते आणि शेतकरी घरी जाण्याची तयारी करतात. सकाळी भरून आणलेली पोती आता रिकामी होऊ लागतात. हळूहळू भाजी मंडई ओकीबोकी होऊन जाते. धन्यवाद. असं या पुस्तकामध्ये